मंत्रिमंडळ बैठकीनंतर खात्यामध्ये तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम राज्यातील 72 लाखांपेक्षा जास्त पिवळ्या व केशरी रेशनधारकांसाठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील गोरगरीब नागरिकांसाठी एक क्रांतिकारक मोठा निर्णय या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून घेतला आहे। तो म्हणजे पिवळे व केशरी रेशन कार्ड असणाऱ्या सर्व नागरिकांना मार्च महिन्यापासून गहू आणि तांदळासोबत महिन्याला 3000 रुपये खर्चासाठी सरकारच्या माध्यमातून पेन्शन देण्याचा निर्णय या ठिकाणी आज घेण्यात आला आहे। जशा प्रकारे सध्याला गोरगरीब त्या ठिकाणी शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये मोफतपणे सरकारकडून दिले जातात। पीएम किसान योजनेचे शेतकऱ्यांना 2000 रुपये मोफतपणे दिले जातात। लाडकी बहीण तुमच्या घरामध्ये असेल तर त्या सर्व महिलांना आता महिन्याला 1500 रुपये या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मोफतपणे दिले जाते। लाईट बिल तुम्हाला येऊ नये म्हणून तुम्हाला सौर ऊर्जा बसवण्यासाठी सोलार पंप सरकार मोफतपणे देते। तुम्हाला पण माहित आहे गोरगरीब नागरिकांना घरे मोफतपणे सरकार बांधून देतोय, विहिरी मंजूर करून देत असतं। तसेच गेल्या 5 वर्षापासून गहू आणि तांदूळ तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मोफतपणे 1 रुपया सुद्धा न घेता सरकार देत आहे। अशा प्रकारे अनेक लाभ सरकारपणे आता तुम्हाला मोफतपणे देत असतं। तशाच प्रकारे आता पिवळ्या व केशरी रेशनधारकांना गहू आणि तांदळासोबत आता त्यांच्या वैयक्तिक खर्चासाठी 3000 रुपये पेन्शन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज घेतला आहे। अनेक रेशनधारकांच्या तक्रारी येत होत्या की गहू आणि तांदूळ तुम्ही आम्हाला मोफतपणे देता, परंतु आम्हाला खर्चासाठी काहीतरी रेशन कार्डावरती पैसे सुरू करा, पेन्शन सुरू करा। अखेर सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या मागणीला आता मंजुरी देण्यात आल्या। त्यामुळे राज्यातील जवळपास 1,40,00,000 रेशनधारकांना याचा लाभ आता पहिल्या टप्प्यामध्ये मार्च महिन्यापासून दिला जाणार आहे। मार्च महिन्यापासून प्रत्येक रेशनदार कुटुंबांना महिन्याला 3000 रुपये सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत। नागरिकांना गहू आणि तांदूळ जशा प्रकारे तुम्हाला रुपया सुद्धा न घेता मोफतपणे मिळतं, तशा प्रकारे आता हे 3000 रुपये तुम्हाला पेन्शन म्हणून देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज घेण्यात आला आहे। अन्न व नागरी पुरवठा अंतर्गत हा शासन निर्णय देखील आता काढण्यात आला आहे। मग आता लाभ हा कसा घ्यायचा यासाठी नेमकी प्रोसेस काय काय ठेवलेली आहे, सर्व सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगण्यास सुरुवात करत आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून अन्नधान्यासोबत थेट रोख रक्कम हस्तांतरण करण्याचा GR सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता काढण्यात आला आहे। महाराष्ट्रातील रेशनधारक कुटुंबांना याचा मोठा फायदा आता पहिल्या टप्प्यामध्ये घेता येणार आहे। रेशन कार्डावर आता पैसे मिळायला सुरुवात होणार आहे। एक अर्ज सुद्धा तुम्हाला तातडीने सरकारला भरून द्यायचा आहे। मार्च महिन्यापासून हा लाभ या ठिकाणी तुम्हाला आता घेता येणार आहे। आता असं सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे सांगण्यात आलंय। यासाठी तुम्हाला अर्जंटमध्ये पटकन तुम्ही वेळ न घालवता अर्ज भरून यायचा आहे, कारण लिमिटेड अर्ज या ठिकाणी शिल्लक असल्यामुळे पटकन जे रेशनधारक आता कुटुंब अर्ज भरतील त्यांच्याच बँकेच्या खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये हा लाभ या ठिकाणी जमा होणार आहे। जर तुमच्याकडे पण पिवळं व केशरी रेशन कार्ड काढला असेल तर एक अर्ज भरा आणि प्रत्येक महिन्याला इथून पुढे 3000 रुपये पेन्शन नक्की मिळवा। मग आता प्रत्येक रेशनधारक कुटुंबांना हाच प्रश्न पडलाय की आता हे पैसे या ठिकाणी मिळवण्यासाठी नेमका आम्हाला काय प्रोसेस करावी लागणार आहे, हेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यामुळे अर्धवट व्हिडिओ सोडून जाण्याची चूक करू नका। या 3000 रुपयांचा लाभ नक्की घ्या। मग आता हा लाभ मिळवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून तुमची पात्रता नेमकी काय या ठिकाणी ठेवल्या, तुम्हाला कागदपत्र कोणती या ठिकाणी लागणार आहेत, कारण की याचा तुम्हाला अर्ज तातडीने आता भरावा लागणार आहे। अर्ज भरल्याशिवाय बँक खात्यामध्ये पैसे येणार नाही आहेत। त्यामुळे अर्ज कसा भरायचा याची सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगण्यात आल्या। जे रेशनधारक व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांना सविस्तर सर्व या ठिकाणी डिटेल्समध्ये माहिती मिळून जातील। त्यामुळे मोबाईल हातात धरून तुमचा 2 मिनिटांचा वेळ या ठिकाणी द्यायचा आहे, कारण यासाठी सरकारच्या माध्यमातून अर्ज भरणं प्रक्रिया या ठिकाणी सुरू झालेली आहे। त्या अर्जामध्ये आता 5 कागदपत्रांची मागणी पिवळ्या व केशरी रेशनधारक कुटुंबांना केलेली आहे। आता हे 5 कागदपत्रे का मागवलेत लक्षात ठेवा। फक्त हे गोरगरीब आणि गरजू कुटुंबांना लाभ मिळणार आहे। यामध्ये महत्त्वाचं म्हणजे तुमच्या बँकेचं पासबुकचं झेरॉक्स तुम्हाला अर्जासोबत जोडावं लागणार आहे। त्याच बँकेच्या पासबुकच्या खाते क्रमांकावर आता 3000 रुपये जमा होणार आहेत।
आता तुमच्या बँकेचा खाते क्रमांक असेल, IFSC कोड असेल, तो व्यवस्थित या ठिकाणी न चुकता अर्ज भरून द्यायचा आहे। त्याकरिता हे पैसे सरकारच्या माध्यमातून DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहेत। सरकारच्या माध्यमातून राज्यातील जवळपास आता 1,40,00,000 पिवळ्या व केशरी रेशनदार कुटुंबांना हा लाभ सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। बघा, जशा प्रकारे तुमच्या मोबाईलवरती PM किसानचे शेतकऱ्यांना 2,000 रुपये आल्याचा मेसेज येत असतो, तुम्हाला लाडक्या बहिणी जर असाल तर 1,500 रुपयाचा मेसेज तुमच्या घरामध्ये आता येत असतो। नमो शेतकरी योजनेचे आता 2,000 रुपये या ठिकाणी तुम्हाला येत असतात। पीक विमा सरकार तुम्हाला देत असतं आणि तुम्हाला घरे मंजूर करून देतं, विहिरी मंजूर करून देतं। तशाच प्रकारे तुम्हाला पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर गहू तांदळासोबत 3,000 रुपये देखील आता रेशन कार्ड धारक कुटुंबांना या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती 3,000 रुपये आल्याचा मेसेज पाहायला मिळणार आहे। यासाठी अर्ज कोणता भरायचा आहे, कागदपत्र कोणती या ठिकाणी जोडायचे आहेत, कोणत्या नागरिकांना हा लाभ भेटणार आहे, अटी पात्रता सरकारने यासाठी काय काय ठेवले आहेत, हे सुद्धा पुढील 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी आता समजावून सांगणार आहे। जे रेशनधारक व्हिडिओ पूर्ण बघतील त्यांना व्यवस्थित डिटेल्स माहिती मिळून जाणार आहे आणि जे अर्धवट व्हिडिओ सोडून जातील त्यांना या ठिकाणी सविस्तर माहिती मिळणार नाही। त्यामुळे अर्ज व्यवस्थित भरायचा आहे, कारण रेशनधारक त्या ठिकाणी काय करतात, अर्धवट व्हिडिओ सोडून जातात, त्यामुळे त्यांना अर्ज व्यवस्थित भरता येत नाही आणि अर्ज व्यवस्थित नाही भरला, बँकेचं पासबुकचं झेरॉक्स नाही जोडलं तर तुम्हाला पैसे येण्यासाठी प्रॉब्लेम असतो। त्यामुळे आता व्हिडिओ शेवटपर्यंत 2 मिनिटे लक्ष देऊन बघा। राज्यातील जवळपास 1,40,00,000 रेशनधारकांना मोठा फायदा या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे तुमची सर्वांचीच आता मार्च महिन्यापासून लॉटरी लागणार आहे, परंतु नागरिकांनी पटकन अर्ज भरून घ्यायचा आहे असं सरकारने सांगितलंय, कारण अर्ज या ठिकाणी लिमिटेड राहिलेत। आता एकाला एक जोडून अशी 5 कागदपत्रे तुम्हाला अर्जासोबत या ठिकाणी जोडावी लागणार आहेत। गोरगरीब जनतेला या ठिकाणी सगळ्यात मोठं गिफ्ट आता मार्च महिन्यापासून एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीसांचं आहे असं सरकारच्या माध्यमातून सन्मान सांगण्यात आलंय। यामध्ये प्रत्येक पॉइंट ना पॉइंट महत्त्वाचा आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लिमिटेड अर्ज राहिलेत। या अर्जासोबत तुम्हाला 5 कागदपत्रे जोडून द्यायचे आहेत। एकाला एक जोडून तुम्हाला कागदपत्र कोणती द्यायची आहेत, कुठे भरायचे आहेत, तर तुमच्या जवळच्या ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला अर्ज भरून द्यायचा आहे। कशा पद्धतीने अर्ज भरायचा आहे, कागदपत्रे कोणती आहेत हे सुद्धा सांगणारच आहे। परंतु सरकारने सांगितलं या कागदपत्रामधील एक जरी कागदपत्र तुमचं देण्याचं चुकून जरी विसरलं तर तुम्हाला या ठिकाणी लाभ अजिबात मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे। त्यामुळे या ठिकाणी कोणकोणती आता कागदपत्रे पात्र ठरवण्यासाठी लागणार आहेत, या पात्रता देखील सरकारच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। बघा, सरकारने घेतलेल्या मुंबई येथे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये रेशनधारक कुटुंबांना हा लाभ पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी देण्याचा निर्णय आता जाहीर केला आहे। पहिली पात्रता सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या ती म्हणजे तुम्ही फक्त महाराष्ट्र राज्याचे रहिवासी एका चेक केलंय। बघा, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असलेल्या आता तुम्हाला या ठिकाणी रहिवासी दाखला जोडावा लागणार आहे। प्रत्येक रेशनधारक कुटुंबांनी काळजीपूर्वक शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, कारण तुम्ही अर्ज भरत नाही त्यामुळे पैसे येण्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम येत असतो। सर्वांनी आता अर्ज कसा भरायचा, पहिली पात्रता सांगितल्या तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी पाहिजे आणि रहिवासी दाखला तुमच्याकडे असलं पाहिजे, म्हणजे ज्या गावामध्ये तुम्ही राहता त्या गावातील ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला रहिवासी दाखला या ठिकाणी लगेच मिळून जाणार आहे। त्यानंतर दुसरी आता पात्रता अत्यंत महत्त्वाची आहे, ती म्हणजे पिवळे व केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे पाहिजे। पांढरं रेशन कार्ड असेल तर तुम्हाला बाहेर काढलं जाणार आहे, लाभ तुम्हाला अजिबात मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलंय। मग हा लाभ मिळण्यासाठी अर्ज कसा भरायचा, कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज भरायचा आहे, मार्च महिन्यापासून हे पैसे तुमच्या खात्यावरती कशा पद्धतीने येणार आहेत, कोणत्या बँकेचं खातं याला जोडायचं आहे, किती कागदपत्र लागणार आहेत हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे। परंतु पात्रता या ठिकाणी कोणकोणत्या तुम्हाला सरकारच्या माध्यमातून लावण्यात, पुढची पात्रता काय हे सुद्धा आपण समजून घ्यायचं आहे। आता बघा, या ठिकाणी पुढची पात्रता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आल्या ती म्हणजे वार्षिक उत्पन्न तुम्हाला 3 लाखांच्या आतमध्ये पाहिजे। बघा, तुमच्या रेशन कार्डावरती जो कोणी मेन कुटुंबातील व्यक्ती आहे, तुमचं पती असेल, तुम्ही वडील असाल, वयस्कर व्यक्ती असाल, कुटुंबातील मेन व्यक्ती आहे, म्हणजे एक तर तुमचं या ठिकाणी वडील मेन कुटुंबातील असणार, त्या वडिलांचं वार्षिक उत्पन्न सरकारच्या माध्यमातून चेक करण्यात येणार आहे। यासाठी उत्पन्नाचा दाखला तुम्हाला 2025 या मागच्या वर्षाचा कंपल्सरी केला आहे। उत्पन्नाचा दाखला असेल तर तुम्हाला लाभ मिळणार आहे। आता बघा,
3 लाखांच्या आतमध्ये उत्पन्न तुमचं पाहिजे, यामध्ये तुमचं 2.5 लाख उत्पन्न चालेल, 1 लाख उत्पन्न चालेल, परंतु तुमचं उत्पन्न 3 लाखांच्या वरती 1 रुपया जरी गेला असेल तर तुम्हाला यासाठी अर्ज अजिबात या ठिकाणी करता येणार नाही। आता या ठिकाणी बघा 3 लाखांच्या वरती म्हणजे किती 3.5 लाख 4 लाख असं उत्पन्न तुमचं वार्षिक नसायला पाहिजे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये हा लाभ सुरू करण्यात आलाय, रेशन कार्ड तुमच्या घरामध्ये असेल तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। व्हिडिओ जे आता नागरिक शेवटपर्यंत बघतील त्यांना अर्ज भरता येणार आहे, कारण अर्ज भरताना तुम्हाला बँकेचं पासबुक या ठिकाणी झेरॉक्स द्यावं लागणार आहे। बँक यासाठी कोणकोणत्या चालणार आहेत, कारण ठराविकच 10 बँका या ठिकाणी चालणार आहेत, म्हणजे 10 बँकामध्ये जर तुमचं खातं असेल तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे। कशा पद्धतीने लाभ मिळणार आहे, कागदपत्र कोणती द्यायची आहेत, अर्ज कशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगितली आहे। आता बघा सरकारने काय सांगितलंय, तुम्हाला तुमचं 3 लाखांच्या आतमध्ये असलेला उत्पन्नाचा दाखला तुम्हाला पटकन काढायचा आहे। कुठे काढायचा आहे लक्षात ठेवा, सर्व माहिती सांगत आहे। तुम्हाला ग्रामसेवक त्या ठिकाणी किंवा तुमच्या गावामध्ये ग्रामसेवक असेल तिथे त्यांच्याकडे तर जायचं आहे, किंवा तुम्हाला तलाठी एखादा असेल, तलाठी ऑफिस त्या ठिकाणी तुमच्या आसपास असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काढायचं आहे। त्या ठिकाणी 3 लाखांच्या आतमध्ये असलेला उत्पन्नाचा दाखला काढून घ्यायचा आहे। आता दुसरा नियम या ठिकाणी लक्षपूर्वक आहे का, या नियमामध्ये जर तुम्ही पास झाला तर तुम्हाला डायरेक्ट महिन्याच्या महिन्याला 3,000 रुपये गहू तांदळासोबत मोफतपणे या ठिकाणी देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेतला आहे। बघा पुढचा नियम कोणता आहे, तुम्ही पास होताय का बघा। आता बघा सरकारने सांगितलंय या ठिकाणी तुमच्या घरातील रेशन कार्डावरती ज्या ज्या व्यक्तींची नाव आहेत त्यापैकी एक व्यक्ती सुद्धा सरकारी नोकरीला आता नसावा, म्हणजे तुमचा मुलगा पोलीसमध्ये, आर्मीमध्ये, महाराष्ट्र शासनाच्या एखाद्या बोर्डवर वगैरे कामाला जात असेल, सरकारी अधिकारी असेल तर त्यामध्ये जर तुमचा मुलगा असेल तर तुम्हाला अजिबात हा लाभ मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलंय। त्यानंतर तुमचे आई वडील असतील किंवा सासू-सासरा असतील तर सरकारी कोण पेन्शन घेतंय का बघा, त्यांचं नाव रेशन कार्डावरती आहे का बघा, जर असतील तर त्यांना या ठिकाणी अजिबात लाभ मिळणार नाही असं सरकारने सांगितलंय। कारण सरकारने ही योजना फक्त गोरगरीब आणि गरजू नागरिकांसाठी काढल्या। यामध्ये तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला लाभ भेटणार आहे, तुम्ही PM किसान योजनेचे लाभार्थी असाल तरी सुद्धा तुम्हाला रेशन कार्डावरती 3,000 रुपये येणार आहेत। तुम्ही या ठिकाणी 60 वयावरील ज्येष्ठ नागरिक जरी असाल तर तुम्हाला सुद्धा या रेशन कार्डावरती 3,000 रुपये मिळणार आहेत। मग रेशनधारक बांधवांनो कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये याचे पैसे येणार आहेत व्यवस्थित तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। कोणती कागदपत्रे लागतील, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्च 2026 पासून रेशन कार्डावरती पैसे कोणाला मिळणार आहेत यासाठी आता बघा फक्त आणि फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटच्या 10 बँका सरकारने निवडलेत। 10 बँकामध्ये ज्या नागरिकांनी खातं उघडले फक्त त्या बँकेचं पासबुक या ठिकाणी झेरॉक्स चालणार आहे। त्या ठिकाणी 10 बँका सोडून इतर बँकांमध्ये जर तुम्ही खातं खोललं असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्रॉब्लेम असणार आहे। 10 बँकांची नावे तुम्हाला सांगण्यास सुरुवात करत आहे। बघा लाभ मिळण्यासाठी फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँका चालणार आहेत। यामध्ये पहिल्या 2 बँका निवडलेत इंडियन बँक आणि बँक ऑफ बडोदा, खूप मोठ्या बँका आहेत। यामध्ये तुमचं खातं असेल तरच तुम्हाला रेशन कार्डावरती 3,000 रुपये सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी मंजूर करण्यात येणार आहेत। त्यानंतर पुढच्या 2 बँका आहेत, तुमची बँक आहे का नक्की बघा। 2 बँका सरकारच्या माध्यमातून निवडलेत, त्या बँकांची नावे सगळ्यात मोठ्या बँका आहेत। त्या बँकांचं आतापर्यंत करोडो लोकांनी खातं या ठिकाणी उघडल्याचं पाहायला मिळतंय। जुन्या बँका आहेत त्या बँकांची नावं लक्षात ठेवा, पंजाब नॅशनल बँक आणि इंडियन बँक। सगळ्यात महत्त्वाच्या पुढच्या 3 बँका या ठिकाणी आता लागलेल्या आहेत, त्यामध्ये पैसे येणार आहेत। HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, भूविकास बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक या काही यामधील छोट्या बँका सुद्धा सरकारने आता या ठिकाणी निवडलेत। त्याचं कारण म्हणजे खेडेगावात सुद्धा जास्त याच्या शाखा असल्यामुळे त्यांना हा त्या ठिकाणी लाभ देण्याचा निर्णय झाला आहे। परंतु यामध्ये पण तुमचं खातं नसेल तर अजून पण तुम्हाला बँकांची यादी सांगितल्या, ते म्हणजे महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस या बँकांमध्ये जर तुम्ही खातं उघडलं असेल तर तुम्हाला यांचं झेरॉक्स या ठिकाणी अर्जासोबत जोडायचं आहे। कशा पद्धतीने तुम्हाला याचं झेरॉक्स या ठिकाणी जोडायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्पन्नाचा दाखला 3 लाखांच्या वरती गेलेला नसावा, हे तुम्ही लक्षात ठेवा। आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हा लाभ कशा पद्धतीने मिळणार आहे हे तुम्हाला लगेच या ठिकाणी सांगण्यास सुरुवात करत आहे। यासाठी प्रोसेस बघा पुढची काय आहे। आता त्या ठिकाणी मार्च 2026 पासून या 14 जिल्ह्यामध्ये हा लाभ पहिल्या टप्प्यामध्ये मिळणार आहे। 14 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निवड करण्यात आल्या।
या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. लाडक्या बहिणी ज्या गोरगरीब आहेत या 14 जिल्ह्यामध्ये जास्त आहेत. ज्येष्ठ नागरिकांची संख्या या जिल्ह्यामध्ये जास्त आहे. एकदम गोरगरीब आणि गरजू आणि दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जाणाऱ्या नागरिकांची संख्या या ठिकाणी जास्त आहे. त्यांच्या खर्चा पाण्यासाठी पैसे सरकारच्या माध्यमातून देण्यासाठी 4,500 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. मार्च 2026 पासून आता प्रत्येकाच्या बँकेच्या खात्यावरती आता हा लाभ जमा होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 14 जिल्हे या ठिकाणी सांगितले आहेत, परंतु 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला कागदपत्र कोणती लागणार आहेत बघा. पहिल्यांदा ही महत्त्वाची 5 कागदपत्रे ठेवा. पहिलं कागदपत्र 7/12 उतारा, ती तुमची जमीन जास्त आहे का हे आता सरकार चेक करणार आहे. दुसरं कागदपत्र पासपोर्ट साईजचे 2 फोटो. तिसरं कागदपत्र महत्त्वाचं आहे ते म्हणजे बँका ज्या सांगितले त्या बँकांच्या पहिल्या पानाचं झेरॉक्स व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. त्यामध्ये IFSC कोड असेल, खाते क्रमांक व्यवस्थित दिसला पाहिजे. त्यानंतर आता पुढचं कागदपत्र अत्यंत महत्त्वाचं सांगितले, उत्पन्नाचा दाखला 3 लाखांच्या आतमध्ये असलेला, म्हणजे 2.5 लाख असला तरी एकदम भारी होईल. आता 14 जिल्ह्यामध्ये तुम्हाला नागरिकांनी अर्ज भरायचा आहे. तुम्हाला कोणकोणत्या या ठिकाणी 14 जिल्ह्यांची यादी सरकारने सांगितल्या ते 14 जिल्हे पटकन सांगतो. त्यानंतर अर्ज कसा भरायचा ते सुद्धा इथून पुढे सांगतो बघा. 14 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का बघा. यामध्ये शेतकऱ्यांचे जिल्हे सर्वात पहिल्यांदा निवडलेत. छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा. आता हे जे जिल्हे आहेत तर ते शेतकऱ्यांचे जिल्हे म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलेत. मग आता सरकारच्या माध्यमातून मार्च 2026ला पहिल्या आठवड्यामध्ये रेशन धान्य तुमचं जे दुकान असतं त्यामध्ये मिळतं. त्यामध्ये तुम्हाला अर्ज भरता येण्याची शक्यता आहे. अर्ज कधी भरता येणार आहे तर मार्च 2026 पासून अर्ज सुटण्याची शक्यता आहे. त्याच्या माध्यमातून तुम्हाला महिन्याच्या महिन्याला पेन्शन आता गोरगरीब नागरिकांना देण्यात येऊ शकते. आधीच 9,000 या जिल्ह्यातील नागरिकांना रेशनधारक कुटुंबांना मिळतात. परत एकदा हा लाभ देण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.